नागपूरमधील बुलडोजर कारवाई नागपूर खंडपीठाकडून स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। फहीम खानच्या आईने कारवाई विरोधात हायकोर्टामध्ये धाव घेतल्याची माहिती आहे आणि हिंसाचारामधील 2 आरोपींच्या घरावर नागपूर पालिकेने कारवाई केली आहे। फहीम खान आणि मोहम्मद युसुफ शेखच्या घरावर महानगरपालिकेने कारवाई केल्याची माहिती। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत। जितेंद्र, नागपूर खंडपीठाकडून ही कारवाई स्थगित करण्यात आली आहे। एकीकडे जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः अनधिकृत अतिक्रमण असेल तर काढा असे आदेश दिले आणि दुसरीकडे फहीम खानच्या आईने कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। काय नेमकं म्हटलंय त्याच्या आईने याचिकेत? सुद्धा नागपूर हिंसाचारातील आरोपी जे आहेत आणि ज्याला सूत्रधार म्हणण्यात येते असं फहीम खानच्या घरावर आज बुलडोजर कारवाई करण्यात आली। त्याचं संपूर्ण घर जमीनदोस्त करण्यात आलं। त्याचबरोबर हिंसाचारातील जो दुसरा आरोपी आहे युसुफ शेख, याच्याही घराचं जे अनधिकृत पार्ट होता तेही बांधकाम पाडण्यात आलेलं आहे महापालिकेच्या वतीने। या प्रकरणात 21 तारखेला मनपाच्या वतीने खानच्या कुटुंबियांना नोटीस देण्यात आलेली होती आणि त्या नोटीसच्या आधारे फहीम खानची आई ही हायकोर्टात गेलेली होती। आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, आमचं म्हणणं ऐकून घ्यावं यासाठी ती कोर्टात गेलेली होती आणि कोर्टातून स्टे मिळावा यासाठी देखील गेली होती। मात्र कोर्टाचा स्टे आता आलेला आहे। त्यापूर्वीच फहीम खानचं घर जे आहे ते पूर्णपणे महानगरपालिकेने जमीनदोस्त केलं आहे। मात्र यानंतरच्या ज्या संपूर्ण कारवाई आहेत त्याला हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने स्टे दिलेला आहे आणि या संबंधात पुढील जी सुनावणी आहे ती 15 एप्रिलला निश्चित केलेली आहे। त्याचबरोबर मनपा आयुक्त आणि राज्याचे मुख्य सचिव यांना देखील विचारणा करण्यात आलेली आहे आणि त्यांना देखील उत्तर सादर करण्यासाठी 15 एप्रिल पर्यंतची मुदत दिलेली आहे। अगदी, आणि यानंतर कोर्टाचं काय म्हणणं आहे ते सुद्धा पाहावं लागेल। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी पाहतो तो नागपूरमधून।